माझं नाव आयशा शेख आहे. मी ह्या फील्डमध्ये 16 वर्ष झाले आहे. मी एक कॉस्मेटॉलॉजिक ब्युटी थेरपिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट पण आहे. आज माझ्या अकॅडमीमध्ये सध्या 25 मुली आहेत आणि आत्तापर्यंत मी 400हून अधिक मुलींना शिकवले. मी एक मुस्लिम फॅमिलीतून बिलॉंग करते. आजूबाजूचेच लोक ते म्हणतात आपल्या इथं असं चालत नाही, आपल्या इथं बुरखे घालतात, तुम्ही बाहेर नका पडू, तुम्ही लिपस्टिक का लावता, तुम्ही नेल पॉलिश का लावता, तू स्वतः पण करते आणि तू लोकांना पण करायला लावतेस, म्हणजे तू नरकात जाशील. आज खूप महिला खूप पुढे गेलेत. आज जग चंद्रापर्यंत पोहोचले. आपण तिथं तरी नाही पण पुढे तरी पोहोचू शकतो ना. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आपण ज्या समाजातून आलेलो आहोत त्या समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द नेहमीच सगळ्यांना असते. आणि भारत हा असा देश आहे जिथे तुम्हाला खूप वर्सटाईल लोक बघायला मिळतात. त्याच्यामध्ये स्लम हा जो आपला जे झोपडपट्टीमधनं येणारे लोक असतात किंवा ज्यांची गरिबी हा शब्दाशी जे लोक निगडीत आहेत त्यांच्यासाठी कारकीर्द करणारी खूप लोक आतापर्यंत आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. पण याच गोष्टीला काहीतरी वेगळं वळण देऊन काहीतरी नवीन घेऊन आलेले आहेत आयशा शेख मॅम. खूप छान वाटतं मॅम तुम्हाला आज इथे बघून. तुम्हाला कसं वाटतं? मला पण खूप आनंद होतोय की काय सांगू ते शब्दात तर मी सांगू शकत नाही. एक तर मी फर्स्ट टाइम कॅमेऱ्यामध्ये समोर आलेला आहे. काय बोलू ते पण कळना, पण तुमच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स आलं की मी बोलू शकते. चलो, माझं नाव आमच्या ऑडियन्सचं ओळख करून द्या. ओके, माझं नाव आयशा शेख आहे. मी ह्या फील्डमध्ये 16 वर्ष झाले आहे. मी एक कॉस्मेटॉलॉजिक ब्युटी थेरपिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट पण आहे. माझं मोटिव्ह हे आहे की मी ह्या क्षेत्रामध्ये अजून पुढं जाऊ, कारण की ह्या क्षेत्रामध्ये खूप लोक आहेत, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. आज जर बघायला गेले तर एक गल्ली सोडून एक सलोन आहेत आणि सलोन ओनर आहेत, पण त्या स्वतःसाठी करतात. पण माझं मोटिव्ह हे आहे की आपल्यासारख्या जे गरजू बायका आहेत त्यांना त्यांच्या मुलींना पण ब्युटिशियन बनायचं आहे, काय कोणाला मेकअप आर्टिस्ट मध्ये फील्डमध्ये टाकायचं, पण त्यांच्याकडं काय नसतं. तर तशा मुलींना मी शिकवावं आणि पुढं थोडंसं न्यावं. बरोबर, असं माझं थोडं आहे प्रयत्न. तुमचे सलॉन्स आहेत मॅम, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. तर माझं ॲक्च्युअलमध्ये पहिलं छोटंसं सलून होतं, त्यानंतर मी दुसरं सलून ओपन केलं, मग अकॅडमी ओपन केली. आज माझ्या अकॅडमीमध्ये सध्या 25 मुली आहेत आणि आत्तापर्यंत मी 400हून अधिक मुलींना शिकवले. असं म्हणजे स्लम एरियामधल्याच मुलींना जास्त मी शिकवत असते, जसं मी सांगितलेलं आहे, कमी फीसमध्ये. अक्षरशः मी मुलींकडनं 2-2 हजार रुपये घेऊन पण मी मुलींचं फीस कव्हर केलेली आहे असं. आणि मग अजून मला असं आहे की माझी मोठी अकॅडमी व्हावी आणि त्या अकॅडमीमध्ये पण माझा प्रयत्न असा असावा की जिथे बाहेर लोक जास्त घेतात तर मी कमी पैशात घेऊन मुलींना पुढं नेता यायला. कारण की खूप म्हणजे लोक असे आहेत की बायकांना पुढं करत नाहीत. बरोबर. तर माझं असं आहे की मी बायकांना अजून पुढं करू आणि काहीतरी बायका आपल्या पायावर उभं राहतील, त्यांच्या मुलांना पण काहीतरी बरोबर करू शकतात. आपल्याकडे इतके वर्सटाईल लोक आहेत ना, त्याच्यामध्ये ना कम्युनिटी हा एक खूप मोठा मॅटर करतं आपल्या ह्याच्यामध्ये. आणि प्रत्येक कम्युनिटीचे म्हणजे कोणी गुजराती असू दे, मराठी असू दे किंवा मुस्लिम असू दे, त्या प्रत्येक कम्युनिटीचे काही ना काहीतरी असे हे आहेत, ड्रॉबॅक्स आहेत की ते लोक म्हणतात नाही आमच्या महिलांनी बाहेर नाही गेलं पाहिजे किंवा बाकीच्या सो अँड सो काही गोष्टी असू शकतात. तर तिथून जी महिला बाहेर पडते आणि स्वतःसाठी काहीतरी करते, करून परत समाजाला सुद्धा काहीतरी देणं लागते, ह्याच्यामध्ये सगळंच येतं. असं काही तुम्हाला अनुभव आलेला आहे का? हो, खूप म्हणजे खूप अनुभव आलेला आहे. मी एक मुस्लिम फॅमिलीतून बिलॉंग करते, तर माझं स्वतःचाच अनुभव आहे. माझे जे म्हणजे नातेवाईक पण म्हणू शकत नाही, पण आपल्या ह्याच्यामधलेच लोक, आजूबाजूचेच लोक ते म्हणतात आपल्या इथं असं चालत नाही, आपल्या इथं बुरखे घालतात, तुम्ही बाहेर नका पडू, तुम्ही लिपस्टिक का लावता, तुम्ही नेल पॉलिश का लावता, असे लोक होते.
म्हणजे घरातल्यापासून बाहेरपर्यंत कोण सपोर्टिव्ह नव्हतं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की आपल्या ह्याच्यामध्ये असं चालत नाही, तू पण नको करू, तू स्वतः पण करते आणि तू लोकांना पण करायला लावतेस, म्हणजे तू नरकात जाशील, असे लोक होते. पण त्याच्यामध्ये पण मी त्यांना मागं टाकून आज मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर थांबले. तर आज ज्या लोक होते त्या स्वतः म्हणतात की अरे तू खूप छान करते, आम्ही तुमचं स्टेटस बघतोय, इन्स्टा बघतोय, आज तू कुठं पोहोचलीस, माझ्या मुलीला शिकवशील का. म्हणजे ज्या लोक होते की तू नको आठवत होते, त्या लोक आज त्यांच्या मुलींना माझ्याकडे पाठवून म्हणजे क्लासेस करायला हे करतात, भाग पडतात की जा तू पण शिक, आज कुठे गेलं. आणि मेकअप तर आजकाल सगळेच करतात, बरोबर, असे नाही की कोणच नाही करत, आम्ही पण करतो असे. आता माझ्या स्वतःची 2 मुली आहेत, मी पण बुरखा वगैरे घालते, पण माझ्या मुलींना मी सांगते की तुम्ही असा विचार नका करू की आपल्यात असं आहे त्यांच्यात तसं आहे. आज खूप महिला खूप पुढे गेलेत, आज जग चंद्रापर्यंत पोहोचले, आपण तिथं तरी नाही पण पुढे तरी पोहोचू शकतो ना. बरोबर असं नाही. आणि संस्कृती जपणं हा एक वेगळा विषय आहे आणि आपण प्रगल्भतेने पुढे जाणं हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी संस्कृतीने आपल्याला मागे नाही खेचलं पाहिजे किंवा संस्कृतीमुळे आपण ह्या गोष्टीमध्ये नाही केलं पाहिजे. पण जिथे ती जपण्याची वेळ येते तिथे आपण जपायची आणि जिथे आपल्याला आपली कारकीर्द करायची तिथे कारकीर्द करायची. खूप मोठा विषय आपला झाला. तुमची जी आतापर्यंतची कारकीर्द आहे, 500च्या वरती मुलींना आतापर्यंत तुम्ही शिकवलेलं आहे आणि हे स्लम एरिया मधल्या मुलींना तुम्ही ट्रेनिंग देता आणि त्यांना एक उद्योजक बनायचंय कसं हे शिकवता. तर त्याच्यातला एखादा अनुभव तुम्हाला शेअर करायला आवडेल? अनुभव अशातला खूप काही अनुभव आहे, पण एक अनुभव आहे की त्यांच्या घरात जे त्याचे पप्पा होते ते म्हणजे ड्रिंक करायचे आणि त्यांचा विचार असं होतं की नाही पार्लरवाले चांगले नसतात. बरोबर. मी आधी त्यांना सांगितलं की आम्ही पार्लरवाले नाहीत, आम्ही एक थेरपिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. हे मला लोकांना सांगायचं की पार्लरवाले वेगळे असतात आणि कॉस्मेटॉलॉजी थेरपिस्ट ते वेगळे असतात, सलून ओनर वेगळे असतात आणि ओनली पार्लर जे असतात ते वेगळे असतात. मग त्यांनी काय सांगितलं, तू ज्या पार्लरमध्ये जाते त्या पार्लरवाले पण चांगले नसतात, त्या कसे कपडे घालतात, तू तिथे जाणार नाही, मी फीस भरणार नाही. मग माझी जिद्द अशी होती की मला त्या मुलीला, तिला खूप शिकायची इच्छा होती, मला त्या मुलीला शिकायचं. ती मुलगी काय करायची की कॉलेजला जायची, मग कॉलेज झाल्यानंतर माझ्याकडे यायची, मग मी तिचं 1 तासमध्ये पूर्ण कव्हर करून घ्यायची. आज त्या मुलीने स्वतःचं एक पूर्ण मेकअप अकॅडमी ओपन केली मुंबईला. म्हणजे तिला बघून मला प्राऊड फील होतं की तिने माझ्याकडून शिकली. आणि त्याचे पप्पा आले की माझे पाय पडतात की मॅम तुमच्यामुळे आज माझी मुलगी खूप पुढे गेली. एक वेळ होतं की मीच माझ्या मुलीला नको बोललं होतं, पण माझी मुलगी आज खूप तुमच्यामुळे पुढे गेली. तर प्राऊड फील होतं की नाही माझ्यामुळे कोणतरी आज पुढे गेलेत. बरोबर आहे. आणि खूप म्हणजे आनंद देणारी गोष्ट आहे की कोणाला तरी एक छोट्या गोष्टीपासून त्यांनी सुरुवात केली आणि ते आता इथपर्यंत पोहोचलेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये तुमचा एकदम खारीचा वाटा आहे. थँक्यू सो मच मॅम, आज इथे आल्याबद्दल आणि तुमची सगळी स्टोरी आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल. हे जे तुमचं काम आहे, आय गेस तुम्ही प्रथम फाउंडेशन बरोबर सुद्धा रिलेटेड आहात, तेही अशाच प्रकारचं काहीतरी काम करतात. थँक्यू सो मच. थँक्यू.